श्री स्वामी समर्थ। बुधवार 12 ऑगस्ट दीप अमावस्या। विसरूनही खाऊ नका या 3 भाज्या। वर्षभर भोगावे लागतील भयंकर परिणाम, शत्रू पीडा, पितृदोष आणि कुटुंबावर येईल मोठे संकट। नमस्कार मैत्रिणींनो आणि माझ्या आदरणीय बंधू भगिनींनो, येत्या बुधवार 12 ऑगस्टला अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी दीप अमावस्या येत आहे। आपण सगळेच या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करतो, घरातील नकारात्मकता बाहेर काढून समृद्धीची प्रार्थना करतो। पण तुम्हाला माहीत आहे का, या एका रात्री केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या घरात वर्षभरासाठी दारिद्र्य, पितृदोष आणि भयंकर शत्रुपीडा येऊ शकते। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। दीप अमावस्येच्या दिवशी आपण काय खातो यावर आपल्या घराची शांती आणि प्रगती अवलंबून असते। आपल्या शास्त्रामध्ये आणि वडीलधाऱ्यांच्या सांगण्यात काही अशा भाज्यांचा उल्लेख आहे ज्या या दिवशी चुकूनही घरात शिजवल्या किंवा खाल्ल्या तर त्याचा थेट परिणाम घरातील मुलांच्या आरोग्यावर, नवऱ्याच्या नोकरी, व्यवसाय आणि प्रगतीवर होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 भाज्यांविषयी सांगणार आहे ज्या दीप अमावस्येला खाणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे। त्यासोबत व्हिडिओच्या उत्तरार्धात मी तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि शत्रुपीडा एका रात्रीत कायमची नष्ट होईल। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 3 भाज्या कोणत्या आहे आणि तो गुप्त उपाय कोणता। मैत्रिणींनो, दीप अमावस्या ही केवळ आषाढ महिन्याची सप्तमी नाही, तर ती एक अत्यंत मोठ्या आणि पवित्र आध्यात्मिक बदलाची नांदी असते। आषाढ महिन्यातील गडद काळोखी रात्र संपून श्रावण महिन्यातील पवित्रतेचा, भक्तीचा आणि प्रकाशाचा नवचैतन्यमयी काळ सुरू होणार असतो। म्हणून आपण या रात्री घरातील सर्व जुने नवीन दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहून त्याची पूजा करतो। दिव्याचा तो लहानसा दीपस्तंभ आपल्या घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो। पण मैत्रिणींनो, इथे एक फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो। आपण घराच्या चौकटीवर, अंगणात आणि देवघरात श्रद्धेने दिवे लावतो, पण जर आपल्या शरीरात म्हणजेच आपल्या खात असलेल्या अन्नातच नकारात्मकता निघून गेली तर त्या बाहेरच्या दिव्यांचा पूर्ण लाभ आपल्याला कसा मिळेल? आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी एक वाक्य खूप मोठ्या सिद्धांत सांगितलेलं आहे, जसे अन्न तसे मन आणि तसे विचार। यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर एक गूढ निसर्ग नियम, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा दडलेला आहे। अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीमुळे पृथ्वीवर आणि वातावरणात प्रचंड मोठे बदल घडत असतात। समुद्राला भरती येते, मानवी मनातील भावना तीव्र होतात। याच काळात ब्रह्मांडातील नकारात्मक आणि सूक्ष्म लहरींचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो। वनस्पती आणि भाज्या सुद्धा निसर्गाच्याच एक भाग असल्यामुळे या दिवशी काही विशिष्ट भाज्या वातावरणातील ही नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म घटक स्वतःमध्ये जास्त प्रमाणावर शोषून घेतात। अशा वेळी जर आपण या दिवशी न कळत त्या विशिष्ट भाज्या आपल्या आहारात घेतल्या तर ती नकारात्मकता थेट आपल्या शरीरात विशेष प्रवेश करते आणि म्हणूनच ते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे ही चूक आपल्यासारख्या गृहिणींकडून न कळत कशी घडते पाहूया। आपण सकाळी बाजारात जातो, भाजीवाल्याकडे ताज्या दिसणाऱ्या किंवा नेहमीच्या भाज्या दिसल्या की सहसा विचार न करता विकत आणतो।
दुपारी किंवा रात्री त्या प्रेमाने शिजवतो आणि कुटुंबाला वाढतो. पण मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या हातात आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी आणि नशीब जोडलेले असते. आपल्या अज्ञानतेच्या पोटी जर या पवित्र दीप अमावस्येला आपण त्या 3 भाज्या शिजवल्या तर त्याचे भयंकर आध्यात्मिक व कौटुंबिक परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. हे भयंकर परिणाम कोणते? तर पितृदोष आणि पितरांचा कोप. अमावस्या हा काळ आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या स्मरणाचा असतो. या दिवशी घरात तामसिक किंवा वाईट लहरी शोषणाऱ्या भाज्या बनवल्यास पितर असंतोष व्यक्त करतात. घरातील बरकत निघून जाते आणि पैशाची आवक थांबते. शत्रुपीडा आणि कारस्थाने या विशिष्ट भाज्यांमुळे शरीरात आणि वास्तूमध्ये रजतम गुण वाढतात. यामुळे समाजात, नोकरीत किंवा व्यवसायात विनाकारण तुमचे गुप्त शत्रू निर्माण होतात. तुम्ही कितीही चांगले कामे केले तरी लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात आणि कामात अडथळे आणतात. तिसरं म्हणजे कुटुंबातील क्लेश आणि पती मुलांवर संकट. या नकारात्मक अन्नाचा सर्वात पहिला आणि वाईट प्रभाव घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीवर म्हणजेच तुमच्या पतीवर होतो. त्याच्या कामात अपयश येते, चिडचिड वाढते, तसेच लहान मुलांची एकाग्रता नष्ट होते. ती विनाकारण आजारी पडतात किंवा त्यांना नजर लागण्याचे प्रकार वारंवार घडतात. आता तुमच्या मनात नक्कीच शंका आणि प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असेल की अशा कोणत्या 3 भाज्या आहे ज्या या पवित्र दीप अमावस्येला खाणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. चला, अजिबात वेळ न घालवता त्या 3 भाज्यांमागील गूढ सत्य आणि कारणे सविस्तर समजून घेऊया. चला तर मैत्रिणींनो, अजिबात वेळ न घालवता आपण जाणून घेऊया की दीप अमावस्येला आपल्या स्वयंपाकघरात चुकूनही न शिजवायची पहिली भाजी कोणती आहे? पहिली भाजी वांगी. होय मैत्रिणींनो, पहिली भाजी आहे वांगे. अनेक गृहिणींचा असा समज असतो की वांगे ही रोजच्या जेवणामधील एक साधी भाजी आहे. पण दीप अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी किंवा भरीत बनवणे अत्यंत वर्ज्य मानले गेलेले आहे. याचा उल्लेख कुठे आढळतो आणि काय सांगितले आहे ऐका. आपल्या प्राचीन गरुड पुराण तसेच पद्म पुराण यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये आणि आपल्या सनातन परंपरेतील आचार सिंधू या ग्रंथात अन्नाच्या गुणधर्माचे वर्गीकरण केलेले आहे. यामध्ये वांग्याला वृंतक म्हटले असून ते निसर्गाने अत्यंत तामसिक आणि उष्ण मानले गेलेले आहे. अमावस्येच्या रात्री ग्रहांची स्थिती, विशेषतः चंद्राची अनुपस्थिती ही तामसिक वृत्तीला खतपाणी घालते. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात सांगते. शत्रुपीडा आणि व्यावसायिक नुकसान. वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. दीप अमावस्येला वांगी खाल्ल्याने शरीरातील रक्तविसरणावर आणि मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सहकार्यांशी विनाकारण खटके उडू लागतात. कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेऊन जाते आणि नवीन गुप्त शत्रू निर्माण होतात. घरातील वातावरण आणि मुलांचा त्रास. घरात विनाकारण चिडचिड वाढते. लहान मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, ती एकाग्र होऊ शकत नाही आणि घरातील गृहिणीचे मन चंचल राहते. म्हणून येत्या 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला वांग्याची भाजी, भरीत किंवा वांग्याचे कोणतेही अन्नपदार्थ घरात अजिबात शिजवू नका. दुसरी भाजी पालेभाज्या, विशेषतः शेपू आणि कांदा पात. आता वळूया दुसऱ्या भाजीकडे जी आपण आरोग्यदायी समजून आवडीने शिजवतो. ती भाजी म्हणजे शेपूची भाजी किंवा कांदापात. याचा शास्त्रोक्त उल्लेख आणि मूळ कारण काय? आपल्या धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये अमावस्या, एकादशी आणि व्रताच्या दिवशी काही विशिष्ट वनस्पतींचा त्याग करण्याचे स्पष्ट दिले आहे. या ग्रंथानुसार
जमिनीला लागून वाढणाऱ्या ज्या भाज्यांचा गंध वास अत्यंत तीव्र असतो आणि ज्या भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या उग्रता असते त्या भाज्या पवित्र तिथीला देवाला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाहीत आणि स्वतःही खाल्ल्या जात नाही. शेपू आणि कांदा या गांदापात या दोन्ही भाज्या उग्र वासाच्या तीव्र गंधी असून त्या तामसिक ऊर्जेच्या संपर्कात लवकर येतात. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात सांगते. पितृदोष निर्माण होतो. दीप अमावस्या हा दिवस आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा, त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा दिवस असतो. जर या रात्री घरात शेपू किंवा कांदापात यासारख्या तीव्र वासाच्या भाज्या शिजवल्या गेल्या तर घरातील सकारात्मक व सात्विक लहरी नष्ट होतात. त्यामुळे पितर असंतोष व्यक्त करतात असे मानले जाते. आर्थिक चणचण आणि आरोग्याची हानी. पितृदोष निर्माण झाल्यामुळे घरात पैशाची आवक अचानक मंदावते. हातात आलेला पैसा टिकत नाही आणि दवाखान्याचा खर्च विनाकारण वाढतो. तसेच घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीमध्ये आळस आणि पित्ताचा त्रास वाढून शारीरिक थकवा जाणवतो. आता तुम्ही नक्की विचार करत असाल, ताई वांगी आणि शेपू किंवा कांदापात याबद्दल तर समजले, पण ती तिसरी भाजी कोणती आहे जी या दोन भाज्यांपेक्षाही अधिक धोकादायक मानली जाते? ही तिसरी भाजी आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असते आणि लोक ती रोजच्या आहारात वापरतात. पण दीप अमावस्येला ती खाणे म्हणजे थेट राहू केतूच्या दोषाला आणि मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ती भाजी कोणती आहे? चला तिचे गुपित आणि त्यामागील सत्य विस्तारित जाणून घेऊया. मैत्रिणींनो, आता अतिशय लक्ष देऊन ऐका, कारण आता मी त्या तिसऱ्या भाजीबद्दल सांगणार आहे. ती तुमच्या स्वयंपाकघरात अगदी रोज वापरली जाते, पण दीप अमावस्येच्या दिवशी ही भाजी खाणे किंवा घरात शिजवणे म्हणजे स्वतःच्या हाताने संकटांची दारं उघडण्यासारखी. ती तिसरी भाजी दुसरी तिसरी कोणतीही नसून मुळा आणि मुळ्याची पाने. होय मैत्रिणींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, मुळा. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ताई, मुळा तर आरोग्यासाठी इतका चांगला असतो, पचनासाठी उत्तम असतो, मग तो दीप अमावस्येला वर्ज्य का? तर मैत्रिणींनो, यामागे केवळ आरोग्य नाही तर खूप मोठं ज्योतिषशास्त्र आणि आपल्या ग्रंथामधील नियम दडलेले आहे. याचा ग्रंथोक्त उल्लेख आणि ज्योतिषशास्त्रातील स्थान काय आहे? आपल्या सनातन परंपरेतील स्कंदपुराण आणि पद्मपुराण, सृष्टिखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहाराचे स्पष्ट नियम दिलेले आहे. ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की अमावस्येला मूलक वर्जतेय म्हणजेच अमावस्येच्या तिथीला मुळाचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आणि पापकारक मानले गेलेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मुळा ही वनस्पती राहू आणि केतू या छाया ग्रहांचे प्रतिनिधित्व करते. मुळा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा स्वाद तिखट तीव्र असतो. आता गणित नीट समजून घ्या. अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे लुप्त असतो, म्हणजेच मानवी मनाचे, भावनांचे आणि सात्विकतेचे प्रतीक असलेला चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत असतो. अशा वेळी जर तुम्ही राहू केतूचे प्रतिनिधित्व करणारा मुळा, त्याची भाजी किंवा त्याची कोशिंबीर खाल्ली तर तुमच्या शरीरात आणि वास्तूमध्ये राहू केतूची नकारात्मक ऊर्जा दुप्पट वेगाने सक्रिय होते. ज्या लोकांच्या पत्रिकेत आधीच राहू किंवा केतूचा दोष आहे त्यांच्यासाठी तर हा काळ अत्यंत घातक ठरतो. याचे कुटुंबावर होणारे दुष्परिणाम, पतीच्या आयुष्यावर आणि नोकरी व्यवसायावर थेट संकट. तुमच्या पतीच्या कामात अचानक अडथळे येतात. बनलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात. पैशाचे मोठे नुकसान होऊ शकते. मुलांचा त्रास, घरातील लहान मुलांना विनाकारण नजर लागणे, अचानक आजारी पडणे किंवा भीती वाटणे असे प्रकार घडतात. शत्रूचा त्रास, ज्या लोकांचे तुमच्यावर चांगले प्रेम नाही ते तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करू शकतात. म्हणूनच 12 ऑगस्ट बुधवारच्या दीप अमावस्येला या 3 भाज्या
वांगी, दुसरं शेपू कांदा पात आणि तिसरं म्हणजे मुळा तुमच्या स्वयंपाकघरात अजिबात आणू नका आणि बनवून खाऊसुद्धा नका. आता तुम्ही म्हणाल, ताई जर न कळत पूर्वी आमच्याकडून ही चूक झाली असेल किंवा या दीप अमावस्येला सर्व संकटांपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर आम्ही काय करायला हवे. आता मी तुम्हाला असा एक विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगणार आहे, जो या दीप अमावस्येला तुम्ही संध्याकाळी केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि शत्रुपीडा क्षणात भस्म होईल. उपाय अत्यंत सोपा आहे पण त्याचे फळ अथांग आहे. हा उपाय घरातील स्त्रीने संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करायला हवा. उपाय कसा करावा सांगते. दिव्याची मांडणी. संध्याकाळी स्वच्छ स्नान करून घरातील सर्व जुने व नवीन दिवे, पणत्या किंवा पितळेचे दिवे स्वच्छ घासून पुसून घ्या. एका पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढा. त्यावर थोडे अष्टगंध किंवा हळद कुंकू वाहा. त्यानंतर त्यावर थोडे तांदूळ ठेवा. मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा, त्या तांदळाच्या राशीवर एक मोठा दिवा ठेवा. त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल किंवा शुद्ध तूप वापरा. त्या दिव्याच्या तेलात किंवा तुपात 2 लवंग आणि एक छोटा कापुराचा खडा टाका. दिवा प्रज्वलित करताना खालील मंत्र किंवा स्वामींचे नामस्मरण करा. हात जोडून प्रार्थना करा. हे दीपदेवता, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष, आजारपण, शत्रुपीडा नष्ट कर. माझ्या पतीचे आणि मुलांचे रक्षण कर. घराभोवती फिरणे. हा दिवा संपूर्ण घरात, शौचालय आणि स्नानगृह म्हणजे बाथरूम सोडून दाखवा आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेरच्या दिशेने ठेवून द्या. मैत्रिणींनो, या उपायाने लवंग आणि कापुराच्या धुरामुळे वातावरणातील सर्व वाईट शक्ती आणि नकारात्मक लहरी पळून जातात. मोहरीचे तेल शत्रुपीडा नष्ट करते आणि दिव्याचा प्रकाश तुमच्या घरात समृद्धी आणतो. हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला स्वतःला घरात एक वेगळी शांती आणि प्रसन्नता जाणवेल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवतेचे आणि श्री स्वामी समर्थ तसेच देवाचे नाव लिहून श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. स्वामी महाराज आणि भगवान विष्णू तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.